कोकणातील एका डोंगराळ गावात फार जुनी पण आता जवळजवळ ओसाड झालेली एक वस्ती होती। गावात एक आख्यायिका प्रसिद्ध होती। माळ रानावरच्या झाडाखाली रात्री कोणी गेला तर तो परत येतच नाही असे लोक म्हणायचे। तिथे एक सावली राहते, ती केवळ अंगावरच येत नाही तर ती मनात घुसते। परंतु ही गोष्ट मानायला गावातले तरुण कधीच तयार नव्हते। अशाच एका रविवारी 4 मित्र अजिंक्य, समीर, आकाश आणि तेजस त्या गावात ट्रेकिंगसाठी आले। गावात पोहोचताच तिथल्या एका म्हाताऱ्या माणसाने त्यांना इशारा दिला, माळ रानाकडे जाऊ नका पोरांनो, झाडांच्या सावल्यांमध्ये काळ काहीतरी आहे, एकदा गेलं की परत यायला वाटच राहत नाही। अजिंक्य हसत म्हणाला, काका आम्ही सायन्सवाले आहोत, भूतफीत काही नसतं। त्या रात्री त्यांनी गावापासून थोड्या अंतरावर टेंट टाकला। संध्याकाळ झाली तसेच आकाशच्या मनात विचार डोकावले, खरंच त्या माळरानात काही आहे का? चल ना थोडं फिरून येऊ, काही तर वाईट नाही होणार, तो म्हणाला। सर्वांनी टॉर्च घेतले आणि अंधारातून ते माळरानाच्या दिशेने निघाले। आकाशात चंद्र धुसरपणे चमकत होता। थोड्याच वेळात हवा थंड झाली आणि एक विचित्र शांतता पसरली। ते ज्या झाडाजवळ गेले तिथं एक अजब गोष्ट घडली। समीरच्या टॉर्चने अचानक काम करणं बंद केलं। बाकी टॉर्च चालू होते पण समीरचा फक्त त्याच झाडाजवळ बंद झाला। तेजस म्हणाला, हे बघा गंमत वाटते पण काहीतरी गडबड नक्की आहे। खरं तर त्यांच्याही मनात भीतीने घर केलं होतं। ते परत फिरणार इतक्यात अजिंक्यच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं। तू आलास, खूप उशीर झाला। कोण आहे? अजिंक्य जोरात ओरडला पण बाकी तिघांना काहीच ऐकू आलं नव्हतं। एका क्षणात हवा एकदम गारटली। समीर चढून बोलला, माझ्या छातीत दुखतंय, आपण लगेच निघूयात। पण परत जातानाच झाडांच्या सावल्यांमधून काहीतरी काळं कुट्ट बाहेर सरकत होतं आणि तेही मानवी आकारासारखं, पण डोळे दिसत नव्हते, फक्त काळी धुरासारखी उपस्थिती होती। ती सावली अजिंक्य जवळ थांबली। त्याचा टॉर्च आपोआपच विझला आणि क्षणार्धात तो जमिनीवर कोसळला। अजिंक्य! आकाश त्याच्याकडे धावला पण जेव्हा त्याने त्याला हलवलं तेव्हा अजिंक्यच्या डोळ्यांमध्ये केवळ पांढरं होतं, बुबुळे गायब। त्याच्या तोंडाला हलकासा फेस आला होता आणि ओठांवर एक विचित्र हसू होतं। आपण इकडून जायलाच हवं, तेजस जोरात किंचाळला। ते तिघे अजिंक्यला उचलत टेंटकडे धावले। रात्री अजिंक्य शुद्धीत येईपर्यंत कोणीही झोपलं नाही। सकाळी तो उठला पण तो अजिंक्य नव्हता। तो अत्यंत शांतपणे बसून होता आणि बोलताना त्याचा आवाज पिढीभर जुन्या माणसासारखा वाटत होता। त्याने एक वाक्य सांगितलं, मी परत आलेलो आहे आणि एकदा आलेलं काही जात नाही। तेजस आणि बाकी दोघं हादरून गेले। समीरने गावात जाऊन पुन्हा त्या म्हाताऱ्याला बोलावलं। म्हातारा फक्त एवढंच म्हणाला, तो आता अजिंक्य नाही, तो माळरान झालाय। त्याचं शरीर तर इथं राहिलं पण आत्मा गेला। अजिंक्य एकटक पाहत होता, त्याच्या हसण्यामागे भीषणता होती। त्या रात्री अजिंक्य अचानक गायब झाला। नंतर त्याच्या पायाचे ठसे माळरानाकडे गेलेले आढळले पण परत येतानाचे नाही। आता गावात एक नवीन आख्यायिका तयार झाली होती। अजिंक्यची सावली आता माळरानात फिरते, जो तिकडे रात्री गेला तो पुन्हा दिसलाच नाही। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।